750 किलो बर्फावर योग करण्यात आलाय। तर नाशिकमधून मोठी बातमी समोर येते। बाळू मोकळ यांनी 42 मिनिटं 750 किलो बर्फावरती योग केलाय। 42 मिनिटात 52 योगासनं केल्याची माहिती आता समोर आली आहे। वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद देखील करण्यात आली आहे। त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे। याच पार्श्वभूमीवर ही नाशिकमधून बातमी समोर येते। 750 किलो बर्फावर नाशिकमध्ये योग करण्यात आलाय। बाळू मोकळ यांनी 42 मिनिटं बर्फावरती योग केलाय। संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने ठिकाणी साजरा केला जात आहे। मी देखील आज -10 डिग्री सेल्सिअसवर 21 सूर्यनमस्कार आणि 51 योगासने केली। हे करण्यामागे माझा उद्देश असा होता की समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक व्यक्तीने योग साधना, प्राणायाम साधना आपल्या दिनचर्याचा अविभाज्य भाग करून आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य कसे चांगल्या पद्धतीने होऊ शकतो या अनुषंगाने आपण रोजचा याचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे। मी केलेल्या योगासनाची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया यांनी देखील दखल घेतली असून माझ्या या रेकॉर्डची नोंद झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।